हॅलो नमस्कार, मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर इथे मी अख्खा मसूर 4-5 तास भिजवून घेतलेला आहे। मसूरसाठी लागणारा काळा मसाला तयार करूया। तर गॅसवर मी 2 कांदे आणि 1 खोबरं भाजत ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता कांदे आणि खोबरं छान असं भाजलेले आहे। तर काळ्या मसाल्यासाठी आपण 2 भाजलेले कांदे, आलं, लसूण, बडीशेप, भाजलेले खोबऱ्याचे तुकडे, कोथिंबीर व थोडं तीळ घेतले आहे। आता ते मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेला आहे व आपला काळा मसाला तयार झालेला आहे। आता गॅसवर इथे मी कुकर तापत ठेवलेला आहे। त्यात तेल गरम करून घेऊयात। तेल चांगलं कुकरमध्ये गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूयात। जिरे छान असं तडतडल्यावर त्यामध्ये आपण 2-3 दालचिनीचे तुकडे व 2 तमालपत्र घालून घेऊयात। ते छान असं परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालूयात व कांदा चांगला फ्राय करून घेऊयात। कांदा छान असा तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा छान असा फ्राय झालेला आहे। आता त्यात आपण बनवलेला काळा मसाला घालूयात व छान असं परतून घेऊयात। काळा मसाला छान असा परतलेला आहे। त्यामध्ये आता हळद, आपला घरगुती साठवणीचा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड व जिरेपूड, चवीपुरतं मीठ घालून घेऊयात व छान असं पुन्हा एकदा परतून घेऊयात। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला असा परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मसाला छान असा परतलेला आहे। आता त्यामध्ये भिजवलेले मसूर घालून घेऊयात। मसूर घातल्यावर पुन्हा एकदा छान असं परतून घेऊयात। मसूर मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं। मसूर छान असं परतल्यावर त्यामध्ये गरम केलेले पाणी घालूयात। इथे मी 1 वाटी मसूरसाठी 4 वाटी गरम केलेले पाणी घेतले आहे व छान असं मिक्स करून घेऊयात। आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात। कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर कुकरचे झाकण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान अशी मसूरची भाजी झालेली आहे व मसूर छान असा शिजलेला आहे। तुम्ही ही भाजी अशी खाऊ शकता, पण आपण ह्यावर आता ढाबा स्टाईल असा तडका देणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलेले आहे। तूप छान असं गरम झाल्यावर त्यामध्ये 4-5 लसणाचे तुकडे टाकलेले आहेत। लसूण चांगला फ्राय झाल्यावर त्यामध्ये 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत व थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ते छान असं परतून घेऊयात व मसूरवर तडका देऊयात। तडका दिल्यावर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून छान अशी उकळी काढून घेऊयात। तयार आहे आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर। चला तर मग सर्व करूयात।